रोजगार मेळावे ही संकल्पना बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार नाही तर रोजगाराच्या संधी देतो. म्हणजेच काय तर उद्योजक जे आहेत त्याच्याकडे जी उपलब्ध रोजगार आहेत म्हणजे रोजगार रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे आम्ही प्रथम गोळा करतो. म्हणजे इंडस्ट्रीना व्हिजिट करतो. इंडस्ट्रीना व्हिजिट केल्यानंतर त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी कशी पोहोचेल हे प्रयत्न करतो. म्हणजे चौकामध्ये कॉलेजमध्ये बॅनर लावतो, हँडबिल्स छापतो आणि ते पेपरमध्ये वाटून देतो की जेणेकरून त्या बेरोजगार तरुणांपर्यंत जी बातमी पोहोचेल की आम्ही या रोजगार मेळाव्याचे शासनामार्फत आयोजन केलेले आहे. तर अशा पद्धतीनं हे रोजगार मेळाव्याचं आयोजन होत असतं. जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत पोहोचावं असं वाटत असतं. तर ही संधी आम्ही उपलब्ध करून देतो. या कार्यालयामार्फत अजून एक योजना चालते की स्वयंरोजगार अण्णासाहेब पाटील महामंडळ. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे म्हणजे काय तर मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना एक स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बिनव्याजी कर्ज आम्ही देतो आणि 10 लाखापर्यंत हे कर्ज आहे. परवाच एक जाता जाता चर्चा झाली की माझ्याकडे ड्रायव्हर होते. ते म्हणाले की आम्ही फायनान्स कडून कर्ज घेतलं आणि त्याचं कर्ज 15-16% होतं. पण त्याला हे माहितच नव्हती आमची योजना अण्णासाहेब पाटील महामंडळाची. 10 लाखापर्यंत त्याला एखादी गाडी घेता आली असती आणि त्यातून त्याचं व्याज माफ झालं असतं. फक्त कर्जाचे हप्ते फेडायचे होते त्याला. तर त्याला जेव्हा कळालं तेव्हा त्याला वाईट वाटलं की ही योजना मला आधी माहिती असते तर यामार्फत मी कर्ज घेतलं असतं. तर आपला रायगड जिल्हा जो आहे तो तसा टुरिस्ट प्लेस आहे. बरेचसे गाड्या वगैरे चालतात. टुरिस्ट साठी तशी सोय होते आणि बेरोजगारांना तसा रोजगार उपलब्ध होतो. तर असं हे बेरोजगारांना स्वयंरोजगार सुद्धा करण्यासाठी प्रोत्साहन आपलं कार्यालय करतं. अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्याकडे आहे आणि त्याची ही माहिती देण्यासाठी आमच्याकडे समन्वयक आहेत. प्लस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही काय आहे तर ही इंटर्नशिप आहे. बऱ्याच तरुणांना इंटर्नशिपची गरज असते. इंटर्नशिप पेड असावी तर त्यांना जास्त बेटर पडतं का तर येण्या जाण्याचा खर्च त्याचा निघून जातो. काही कंपन्यांमध्ये इंटर्नशिप रिक्वेस्ट केल्यानंतर मिळते पण पेड असतेच असं नाही. तर आपली शासनाची जी योजना आहे त्यामध्ये पेड आहे. तर 12वी साठी 6,000, डिप्लोमा ITI साठी 8,000 आणि ग्रॅज्युएट साठी 10,000 आमचं कार्यालय म्हणजे आमच्या आयुक्तालय देतो आणि हे पर मंथ DBT द्वारे त्या अकाउंटला जमा होतं. तर ही इंटर्नशिपची योजना आधी 6 महिन्यासाठी होती ती आता एक्सटेंड करून 11 महिन्यासाठी झालेली आहे. म्हणजे बेरोजगार तरुणांना फक्त शैक्षणिक कागदपत्रांवरती त्यांना फीस करावं लागतं की आम्हाला आता अनुभव नाही तर कुठून मिळणार. तर ही अनुभवाची कामाची संधी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि जवळपास 4 कोटी रायगड डिस्ट्रिक्ट मधून फक्त डिस्बर्स झालेले आहेत. 1700 इंटर्न्स आपल्याकडे आहेत. तर असं मी कंपन्यांना हे आवाहन करते की इंटर्नशिप साठी सुद्धा मुलांना तुम्ही संधी द्या. तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत, फक्त त्यांना रोजगार म्हणजे कामाची संधी द्यायची आहे. तर ही एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. प्लस प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सुद्धा आहे. प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ती पण इंटर्नशिप आहे पण ती प्रधानमंत्री महोदय या स्तरावरून आहे आणि त्याचं जे इंटर्नशिप आहे ती 5,000 आहे. म्हणजे कुठलीही कॅटेगरी त्यामध्ये असेल तर त्याला 5,000 रुपये आहे. 4,500 कंपनी देणार, कंपनी 500 देणार आणि 4,500 शासनाकडून मिळणार अशी ही प्रधानमंत्री आहे. मुख्यमंत्री झाली, युवा कार्य प्रशिक्षण झालं आणि या 2 इंटर्नशिप मधून सुद्धा कंपन्यांनी त्यांना वाव द्यावा. तसंच आमच्या कार्यालयामार्फत एक अजून एक योजना चालते ती कौशल्य विकास प्रशिक्षण. गुरव साहेबांशी माझं बोलणं झालं की आपलं सुद्धा असोसिएशनचं जर रजिस्ट्रेशन झालं तर या पातळगंगा असोसिएशन मध्ये काही कंपन्या आहेत ज्यांच्याकडे स्किल्ड मॅनपॉवर मिळत नाहीये. तर अशी स्किल्ड मॅनपॉवर डेव्हलप करणे आणि त्यासाठी आपलं जर इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन असेल तर या पूर्ण पातळगंगा असोसिएशन मध्ये जो काही स्किल गॅप आहे तो स्किल गॅपचं ट्रेनिंग आपण त्या सेंटर मध्ये दिलं तर कंपन्यांना स्किल्ड मॅनपॉवर सुद्धा भेटेल आणि आपल्या शासनाचं एक ट्रेनिंग सेंटर होईल असोसिएशनचं. तर परवाच आपला महाडला सुद्धा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये सुद्धा सरांची माझं बोलणं झालं. त्यांचं ऑलरेडी सेंटर चालू आहे तिथे, फक्त शासनामार्फत नाहीये.
तर त्यांनी स्किल डेव्हलप करत असावेत. फक्त आता आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ग्रीन चॅनल थ्रू रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून मग शासनामार्फत जे काही तुम्हाला कोर्सेस चालवायचे सगळ्यांना तुम्हाला ती संधी मिळेल आणि उद्योजकांना सुद्धा सोयीचं होईल. तसंच आपल्या सुद्धा इंडस्ट्री असोसिएशनचं रजिस्ट्रेशन करता येईल की जेणेकरून आपल्याला या कंपन्यांना जे काही स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, स्किल गॅप आहे तो आपण त्यातून डेव्हलप करू शकतो. तर असं मी या असोसिएशनला विनंती करते की त्यांनी त्यात पुढाकार घ्यावा आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर तसंच